रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पालकमंत्री शाखा अध्यक्ष या पुढे अच्छा हे आपले मोबाईल ठेवून द्या आता लक्ष ठेवा समोर बघा मॅडम काय सांगाल आज रक्तदान शिबिर आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर रक्तदान हे श्रेष्ठदान या ठिकाणी नेहमीप्रमाणे सर्व कार्यक्रम पूर्ण मुंबईमध्ये पसरवणारे आमचे खरे मित्र पांडेसाहेब देखील या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील मी मनपूर्वक किती जणांनी रक्तदान केलंय सकाळपासून पांडे म्हणून त्यांनी सर्व मुंबईमध्ये त्यांना ओळखते किती महत्त्वाचं आहे रक्तदान करणं किती महत्त्वाचं नाही आपण बघतोच आहे आज कोरोनाच्या काळापासून आपण त्याच्या अगोदर असलेल्या लोकांना वेळोवेळी रक्ताची गरज भासत असते आणि त्यामुळे रक्तदान शिबिर घेणं फार गरजेचं वाटतं. मॅडम आपल्याच विभागामध्ये शताब्दी रुग्णालय आहे त्याच्यावरती मोठा भार पडतो आहे कारण की राजावाडी असेल सायन असेल तिकडे लोकांना जावं लागतं अत्याधुनिक हॉस्पिटल व्हायला पाहिजे असं वाटतं का नक्कीच त्या दृष्टिकोनातून शताब्दीचं काम देखील चालू आहे परंतु अजूनपर्यंत काम ते पूर्णत्वास आलेलं नाही आहे तर हा तर नक्कीच पडलेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शताब्दी हॉस्पिटल अगदी व्यवस्थित सुसज्ज असं सर्वांना सुख त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळ्या सुखसोयी मिळतील अशा पद्धतीचे शताब्दी हॉस्पिटल होईल असं हॉस्पिटलमध्ये भिंती कुठेतरी त्याचे हे निघालेले आहेत आणि व्यवस्थित कुठली सुविधा नाही असं लोकांचं म्हणणं आहे पेशंट जे जातात तिकडे आजारी बरे होण्यासाठी जातात पण तिथल्या सुविधा नसल्यामुळे आजारी पडतात नाही अशा प्रकारची गोष्ट असेल तर आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही संबंधित जे अधिकारी आहेत किंवा संबंधित जे डिपार्टमेंट आहेत त्यांना कळवण्यात येईल आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती जे काही उपाययोजना आहेत त्या केल्या